गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅटबॉक्स मध्ये. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्टबुक ओपन करायचं आहे. ओके, मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा, स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? स्क्रीन विजिबल आहे? गुड मॉर्निंग. ओके, चला मग स्टार्ट करूया आपण. तर लास्ट टाइम आपण इंग्लिशची पोयम घेतलेली, बरोबर? द एल्फ अँड द एल्फ सिंगिंग. ओके, त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का तुम्ही घरी? इथे आपण घेतले होते क्वेश्चन आन्सर, होमवर्क मध्ये केले? सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट केला? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट केला का? ओके, व्हेरी गुड. चला, मग आज आपण एक स्टोरी बघणार आहोत. ओके, तर जो नेक्स्ट वाला लेसन आहे ती एक स्टोरी आहे, द अँड्रोकल्स अँड दी लायन. अँड्रोकल्स आणि लायन त्याची स्टोरी आहे. ओके, तर आपण ती स्टोरी बघूया नक्की या स्टोरी मध्ये काय झालंय. ओके, चला मग आपण स्टार्ट करूया. तर लेसन नंबर 29, अँड्रोकल्स अँड दी लायन. ओके, बघा. Long, long ago, there lived a kind, gentle, and courteous man called Andronicus. But he had a very cruel master. बघा. तर खूप खूप वर्षापूर्वी, म्हणजे खूप आधीची वर्षापूर्वीची गोष्ट आहे. याच्यामध्ये एक खूप खूप वर्षापूर्वी एक अँड्रोकस नावाचा एकदम साधा, दयाळू, सभ्य माणूस राहायचा. ओके, त्याचं नाव काय होतं? अँड्रोकल्स. ओके, तो कसा होता? काइंड होता, जेंटल होता आणि कर्टियस. कर्टियस म्हणजे सभ्य होता. ओके, काइंड म्हणजे दयाळू होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रूल मास्टर. पण त्याचा जो मास्टर, मास्टर म्हणजे त्याचा जो मालक होता, तो कसा होता? एकदम दुष्ट होता. क्रूल म्हणजे एकदम दुष्ट होता. In those days, kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. मग त्या काळामध्ये कसं होतं? हे जे लोक होती, म्हणजे मालक वगैरे, राजे वगैरे, जर त्याच्याकडे जास्त पैसा असेल, अमीर लोक, ते काय करायचे? जे गरीब लोक असतील ना, त्यांना कामाला ठेवायचे, त्यांच्या इथं नोकर म्हणून ठेवायचे. ओके, स्लेव्स म्हणजे काय? नोकर म्हणून ठेवायचे. मग अँड्रोकल्स वॉज अ स्लेव्ह. मग तो त्यातच अँड्रोकल्स हा सुद्धा कोण होता? स्लेव्ह होता. तो सुद्धा एक नोकर होता, एका मालकाचा. ओके, राजाचा. द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. बघा, मग ते लोक काय करायचे? त्या जे नोकर होते त्यांना एकदम फोर्स करायचे काम करायला, हे करायचं, म्हणजे त्यांच्यावर जबरदस्ती करायचे. कोण? त्यांचे मालक. त्यांचे मालक त्यांच्यावर जबरदस्ती करून त्यांच्याकडनं काम करून घ्यायचे. ओके, आणि त्यांना जे त्यांच्या मालकाने जे काय सांगितलं ते करावंच लागायचं. जर नाही म्हटलं तर त्यांना खूप जास्त म्हणजे शिक्षा वगैरे, पनिशमेंट द्यायचे ते. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर, दे कुड नॉट लिव्ह हिम. बघा, तर ते खूप, आता एवढं कोणी जबरदस्ती केल्यावर एवढं सगळं त्यांना फ्रीडम नव्हतं, त्यांना कुठं जाता येत नव्हतं, त्यांना सगळं त्यांच्या मालकाचं ऐकायला लागायचं. मग ते खूप कसे असायचे? सॅड असायचे, अनहॅप्पी व्हायचे. बरोबर, कोणी अनहॅप्पी होईल ना? जर तुम्हाला तुम्हाला कोणाच्या दबावाखाली राहायला सांगितलं, तर तुम्हाला तुम्हाला सुद्धा कंटाळ येईल, तुम्हाला सुद्धा दुःख वाटेल. मग त्या लोकांना, गरीब लोकांना पण खूप दुःख वाटायचं की त्यांचे मास्टर त्यांच्यासोबत एवढं काम करून घ्यायचे, त्यांना कुठं जायला द्यायचे नाही. ओके, आणि त्यांना या गोष्टीचं सुद्धा दुःख वाटायचं की ते कधीच जे त्यांचे मालक होते ना, ते त्यांच्यासोबत कितीही त्यांना मारहाण केली तरी त्यांना सोडता यायचं नाही, सोडून जाता यायचं नव्हतं, येत नव्हतं.
दे वेअर बाउंड बाय अ लॉ टू ऑबे देअर मास्टर हाऊ एव्हर वीक ही माइट बी. बघा, तर त्यांच्या इथे गुलाम बनायच्या आधी, नोकर बनायच्या आधी ते काय करायचे, म्हणजे त्यांच्याकडनं शपथ घ्यायचे. त्यांच्याकडे एक लॉ होता की आता तू इथे माझ्याकडे गुलाम झाला, तर तू मी सांगितल्याशिवाय तू माझा नोकर म्हणजे तू सोडून जाऊ शकत नाही. जेव्हा मी तुला मुक्त करेल नोकर मधून तेव्हाच तू जायचं. भले मी तुला आता कितीही मारेल वगैरे पण तुला सोडून जाता येणार नाही, असा त्यांचा एक रूल होता. ओके, त्या मास्टरचा. कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॅरा कळाला सगळ्यांना? फर्स्ट पॅरामध्ये काय सांगितलंय? जो अँड्रोकल्स होता तो एकदम काइंड होता, जेंटल होता, बरोबर. आणि मग त्याचा एक मास्टर होता, तो एकदम क्रूर होता, दुष्ट होता. आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांना खूप ते त्रास वगैरे द्यायचे गरीब लोकांना. राईट? कळालं सगळ्यांना फर्स्ट पॅरा? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना फर्स्ट पॅरा कळाला का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर काय झालं आपण बघूया. ओके, Andronicus did not like this weak master. His master served his slaves and often whipped them. बघा, तर जो अँड्रोकस होता त्याचा जो मास्टर होता तो एकदम दुष्ट होता, एकदम क्रूर होता एकदम. त्याला ना काय मनामध्ये काही कोणाबद्दल हे नव्हतं, म्हणजे काय बोलतात, कोणाबद्दल त्यांना हे वाटायचं नाही. एकदम तो मनातून हे होता, तो कोणालाही मारायचा वगैरे, एकदम दृष्ट होता. मग त्या अँड्रोकसला त्याचा मास्टर कधीच आवडायचा नाही. ओके, का? कारण तो सारखा कधी कधी त्याला उपाशी ठेवायचा आणि कधी कधी तो चाबुकाने मारायचा. विप देम म्हणजे काय? चाबुकाने मारायचा. अँड्रोकस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. मग अँड्रोकसला काय वाटायचं, अशा या मालकाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा मी मेलेलं बरं, असं त्याला वाटायचं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. बघा, तर तो जो अँड्रोकल्स होता तो नेहमी तो एक चांगली संधी, म्हणजे कधी त्याला गुड ऑपॉर्च्युनिटी भेटते की मी या मास्टरच्या तावडीतून सुटतो, असं तो त्याचा म्हणजे नेहमी काय करायचा, काय बोलतात, विचार करायचा. ओके, वाट बघायचा तो की मी कधी या माझ्या मालकाच्या तावडीतून सुटून पळून जाईल. आणि एक दिवशी त्याला चान्स भेटला आणि तो काय केलं त्यांनी, तो त्याच्या मास्टरच्या तावडीतून पळून निघाला. ओके, नाव although Androcles had thus run away, he was not a coward. He took shelter in a forest. आता तो अँड्रोकस निघाला तिथनं, पळून सुटला. ओके, राजाच्या तावडीतून, त्याच्या मास्टरच्या तावडीतून, आणि पळत पळत गेला तो. आणि पळत पळत तो कुठे गेला? एक फॉरेस्ट मध्ये गेला. कुठे गेला? जंगलामध्ये गेला. ओके, ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट, म्हणजे त्यांनी जंगलामध्ये गेला तो धावत आणि तिथे राहण्याचं त्यांनी ठरवलं. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ वाईल्ड बीस्ट दॅट रोम डीप फॉरेस्ट. आणि त्या आता एवढं रात्रीच्या म्हणजे तो जंगलामध्ये गेला तर त्याला थोडीशी सुद्धा भीती वाटली नाही की जंगलामध्ये वाईल्ड अॅनिमल्स असतील. आता फॉरेस्ट मध्ये वाईल्ड अॅनिमल्स असतात ना, लायन, टायगर वगैरे, त्याची त्याला काहीच भीती वाटली नाही. एवढ्या मोठ्या जंगलात तो एकटाच होता. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आणि त्याला हे सुद्धा म्हणजे त्याची सुद्धा त्याला काही चिंता नव्हती की आता मला माझ्या म्हणजे डोक्यावर छप्पर सुद्धा नाही. तर जंगलामध्ये त्याला ना तिथे घर होतं राहायला ना काहीच नव्हतं. त्याला कुठं राहायला लागायचं? झाडाच्या खाली किंवा असंच राहायला लागायचं. त्याची सुद्धा त्याला चिंता नव्हती की मला घर वगैरे नाही. त्याला मेन म्हणजे काय होतं, मी माझ्या मास्तरच्या तावडीतून सुटलो, हेच त्याला एक खूप मोठी गोष्ट होती. ओके, ना त्याला जंगलाची भीती होती, ना त्याला घर नाही त्याची काही चिंता होती. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. आणि आता तो खूप हॅप्पी होता, खूप खुश होता की आता तो एक फ्री बर्ड, म्हणजे बर्ड कसे असतात, त्याला आपण पकडू शकतो का? एकदम कसे असतात, स्वतःच्या मनाने फिरतात वगैरे, बरोबर. तर तो काय बोलतो, आता तो खूप खुश झालाय. तो आता एक बर्ड सारखा झालाय, त्याला पाहिजे तिथे तो जाऊ शकतो. ओके, बर्ड सारखा तो इकडे तिकडे फिरू शकतो. ओके, कळालं सगळ्यांना इथपर्यंत? तो आता फॉरेस्ट मध्ये आलाय. सगळ्यांना इथपर्यंत कळालं?
कळतंय ना सगळ्यांना? ओके, तो आता फॉरेस्ट मध्ये आला. त्याच्यानंतर काय झालं बघूया. ओके. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with lion. बघा, आता एक दिवशी काय झालं, तो जंगलामध्ये असाच फिरत होता आणि अचानक त्याच्या समोर कोण आला? लायन. ओके. His first reaction was to turn and flee, but then he saw that the lion had not moved on seeing him. बघा, तर आता बघा, लायनला आपण बघितल्यावर आपली पहिली रिॲक्शन काय असेल? आपण घाबरणार ना, बरोबर? घाबरणार आणि आपण काय थोडंसं असं मागं वळणार, राईट, मागे जाणार. तर त्याची पण पहिली रिॲक्शन हीच झाली की त्याने पटकन बघितलं अचानक लायनला, तर तो जरा पाठी झाला. ओके. पण नंतर त्याने जरा अजून नीट लक्ष देऊन बघितलं, तर त्याला समजलं की लायन हा आपल्याकडे येत नाही, आपल्याला खायला वगैरे आपल्याला काय करायला तो येत नाही. तो तिथेच थांबलाय लायन. त्याची रिॲक्शन बघितली लायनची त्याने सुद्धा. ओके. It neither growled nor roared. In fact, it looked at him piteously as if it was in great pain. बघा, तर काय झालं? त्याने बघितलं की तो लायन आपल्याकडे काही येत पण नाही चालत, तो तिथंच थांबला एकदम शांतपणे. आणि थोडं ना तो आपल्याकडे बघून म्हणजे रोअर करतोय. रोअर म्हणजे जोरात ओरडतोय. ओके. ना आपल्याकडे एकदम रागाने बघतोय. उलट तो कशा बघत होता? एकदम पिटिअसली म्हणजे काय? दयनीय. दयनीय म्हणजे एकदम त्याला गरज आहे, त्याला काहीतरी हेल्प पाहिजे, एकदम असा बघत होता तो. तर रागामध्ये नव्हता. ओके. म्हणजे असं वाटत होतं त्याला काहीतरी दुःख झालंय आणि तसं तो बघत होता. ओके. अँड्रोकल्स पॉज. देन ही मूव व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन स्टेप बाय स्टेप. बघा, आता त्याच्यामुळं आता त्याला समजलं अँड्रोकल्सला की लायन काय आपल्याला काय मारणार नाही, खाणार नाही, कारण त्याने आतापर्यंत आपल्याकडे बघून काय ओरडला वगैरे नाही, रागात पण नाही बघत. त्यामुळे तो तिथेच थांबला जरा वेळ. आणि तो काय करायला लागला? हळूहळू एकदम कॉशियसली म्हणजे काय, सावधपणे काय करायला लागला? लायनच्या जवळ जवळ जायला लागला. ओके. द लायन मॉन अँड whimper, प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. बघा, तर लायन कडे बघून असं वाटत होतं की लायन असं बोलतोय की माझी मदत कर, प्लीज माझी मदत कर, असं त्याच्या डोळ्यातून वाटत होतं. त्याने असा फेस केला होता लायननी की लायन कडे बघून असं वाटत होतं की त्याला मदतीची गरज आहे. असा कोण बोलतोय? अँड्रोकल्स. ओके. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? वेट अ मिनिट. सगळ्यांना आवाज येतोय का माझा? जरा सांगा चॅटबॉक्स मध्ये. सगळ्यांना आवाज येतोय माझा? ओके, थँक्यू. बघा, मग काय झालं? तर त्या लायनचं कसं होतं फेस? कसा लायनचा फेस झाला होता? एकदम पिटियसली झाला होता. एकदम असं त्याला हेल्पची गरज आहे, काहीतरी लागलंय त्याला. आपण कसं म्हणजे आपल्याला मदतची गरज असते तेव्हा आपला चेहरा कसा होतो, फेस कसा होतो, तसा त्याचा झाला होता. ना तो रागात होता, ना तो अँड्रोकल्सला मारण्याच्या मूड मध्ये होता. ओके. बघा काय झालं होतं मग लायनला. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. बघा काय झालं? काय झालं होतं? जेव्हा आता अँड्रोकस त्या लायनच्या जवळ गेला, तर लायननी काय केलं? आता त्यांना काय बोलता येतं का लायनला? नाही येत. मग ते कसे सांगतात आपल्याला? काहीतरी इशारे करून सांगतात ना, त्यांच्या काय पाहिजे असेल तर. मग तसंच, मग जेव्हा अँड्रोकस लायनच्या जवळ गेला, तर त्यांनी काय केलं? तो थोडासा खाली वाकला. खाली त्याचं वाकलं, त्यांनी त्याचं डोकं खाली केलं आणि त्याचा जो पॉ म्हणजे एक पंजा, त्याला आपल्या तोंडासमोर आणलं आणि चाटलं. काय केलं? चाटलं. लीक म्हणजे काय? चाटलं, चाटायला सुरुवात केली. बघा, तुम्हाला पिक्चर मध्ये खाली दिसेल. दिसतंय सगळ्यांना? ओके. मग त्यांनी काय केलं? तो त्याचा जो पंजा होता त्याला चाटायला सुरुवात केली. Then Andronicus saw that the lion's paw was wounded, sore and swollen. मग त्यावरून काय समजलं? अँड्रोकल्सला काय दिसलं की त्याच्या पंजाला काहीतरी लागलंय, जखम झालेली आहे आणि खूप त्याचा पंजा काय झालाय? सुजलाय.
ओके. बघा, तर लायनला सांगायचं होतं की माझ्या पंजाला काहीतरी लागलंय, राईट. मग त्यांनी त्याच्यासाठी काय केलं त्यांनी त्याचा पॉ त्यांनी चाटला, लीक केला, बरोबर. म्हणजे त्याला अँड्रोकल्सला समजलं, अँड्रोकल्सने बघितलं त्याच्या पंजाकडे. मग त्याला अँड्रोकल्सला समजलं की याच्या पायाला काहीतरी दुखापत झालीये, राईट. कळलं सगळ्यांना? ओके, त्याच्यानंतर बघूया काय झालं. मग त्याच्या पायाला काय झालं होतं, जखम झाली होती आणि सुजला होता त्याचा पाय. On a closer look, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion toes. So this is the cause of lion distress, thought Androcles. बघा, तर जरा अजून अँड्रोकल्सने निरखून पाहिलं, एकदम जवळून पाहिलं त्याच्या पंजाला, कोणाच्या, लायनच्या. तर त्याला काय दिसलं, सिंहाच्या पंजामध्ये काय अडकलं होतं, लायनच्या पंजामध्ये एक बिग थ्रॉन म्हणजे काय, एक मोठा काटा त्याच्या पायामध्ये घुसला होता. ओके. मग त्याच्यामुळेच तो लायन काय झाला होता, एकदम त्रास झाला त्याला, म्हणजे तो त्रास, डिस्ट्रेस म्हणजे काय, त्रास होणे. मग त्यामुळेच त्या लायनला त्रास होत होता, असं अँड्रोकल्सला समजलं. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? बघा, इथे पिक्चर मध्ये दिसतंय त्याच्या पॉ मध्ये कसं काय झालंय, थ्रॉन अडकलेला आहे. ओके. आता बघा, आता कळल्यावर अँड्रोकल्सने काय केलं ते आपण बघूया. Summing up all his courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. But lion seemed to be understand his good intention. बघा, तर आता कोणीही घाबरेल, आता तुम्ही सुद्धा घाबरला असेल, एक माणूस लायनला बघून तर घाबरणार ना, ऑफकोर्स. मग अँड्रोकल्स पण थोडा घाबरलेला होता, पण तरीही त्यांनी स्वतः थोडं करेज केलं, धाडस केलं, आणि त्यांनी काय केलं, हळूहळू त्याचा हात कुठे घेऊन गेला, तो त्या पॉ कडे घेऊन गेला. कुठे घेऊन गेला तो, त्याच्या, सगळ्यांना आवाज येतोय का? सगळ्यांना आवाज येतोय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हा, तर तो जो अँड्रोकल्स होता, तो त्यांनी धाडस केलं. ओके. आणि कुठे घेऊन गेला, त्याचा हात त्या सिंहाचा पावकडे घेऊन गेला, पावकडे घेऊन गेला. ओके. मग त्यांनी त्याच्या पावला काय केलं, सुजलेल्या याला, पंजाला टच केलं, बघितलं. ओके. पण त्याला वाटलं की लायन काय करेल, मला मारेल वगैरे, की मी त्याच्या हात लावला तर. पण त्या लायनला सुद्धा समजलं की त्याचं इंटेन्शन, अँड्रोकलचं इंटेन्शन कसं आहे, चांगलं आहे. म्हणजे तो काय त्याला हानी, म्हणजे मारणार वगैरे नाही, नुकसान नाही पोचवणार. तो सुद्धा त्याची मदत करायला आलाय, लायनला कळलं होतं. ओके. Androcles took the paw in his left hand. Deftly, he pulled out the thorn. Then, tearing up pieces of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. बघा काय झालं, मग अँड्रोकल्सने काय केला, त्याचा जो पाव होता, पंजा होता, तो त्याच्या लेफ्ट हँड मध्ये घेतला, आणि त्यांनी काय केलं, त्याच्यातनं काटा बाहेर काढून टाकला. ओके. नंतर त्याने आपल्या जे कपडे होते त्याचे जरासा तुकडा फाडला, आणि त्याच्या जे लायनचं पाव जिथे इंजर होतं, त्याला जखमेला त्यांनी बांधलं. ओके. टू सी सरप्राईज अँड वंडर, द लायन देन लिक हिज आर्म ऍज इफ ही टू शो ग्रॅटिट्यूड. मग एवढं सगळं केल्यानंतर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण जर ऍनिमल्सला लाड वगैरे केलं तर ते आपल्याला चाटतात, बरोबर. त्यांना काय बोलता वगैरे येत नाही, ते काय थँक्यू वगैरे बोलणार आहे का, नाही.
मग त्या लायननी काय केलं, एवढी अँड्रोकल्सने हेल्प केली ना, म्हणून लायननी काय केलं त्याला त्याला लीक केलं, त्याच्या हाताला चाटलं. ओके, थँक्यू म्हणून, थँक्यू बोलायला. Androcles remained with the lion till he could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and raise the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Androcles wherever he went. बघा, मग नंतर काय झालं, तो अँड्रोकल्स त्या लायन सोबतच राहायला लागला. कधीपर्यंत राहिला तो, जोपर्यंत त्या लायनला चालता आलं नाही. ओके, त्याची तब्येत पूर्ण ठीक, त्याचा पाय पूर्ण होईपर्यंत तो त्याच्याजवळच राहिला. ओके, आणि मग रोज हा अँड्रोकल्स काय करायचा, जंगलात जायचा आणि हंटिंग करायचा, शिकार करायचा. शिकार करून जे काही त्याला भेटेल ते काय करायचं, दोघं जण शेअर करून खायचे. ओके, आणि मग आणि रोज काय करायचा हा अँड्रोकस, त्या लायनचं जे काही म्हणजे जी जखम आहे त्याला नीट साफ करायचा रोज, त्याची ड्रेसिंग करायचा रोज. ओके, आणि soon the lion was able to move about. Many times he followed the Androcles wherever he went. आणि आणि नंतर हळूहळू लायनला चालता यायला लागलं ना, थोडं थोडं तो चालायला लागला, त्याला चालता यायला लागलं. मग तो अँड्रोकल्सच्या मागे मागे जायचा, त्याला फॉलो करायचा, जिथेही अँड्रोकल्स जाईल त्याच्या मागे मागे तो जायचा. ओके, in the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. Soldiers were sent in all directions to capture the Androcles. आणि इकडे जो अँड्रोकलचा मास्टर आहे त्याला समजलं की अँड्रोकल्स पळून गेलाय. मग त्यांनी काय केलं, त्याचे सगळे जे ऑथॉरिटीज आहेत, म्हणजे सगळे राज्यातले जे काही म्हणजे काय बोलतात त्याला, बॉडीगार्ड्स वगैरे, त्यांनी सांगितलं की त्यांचा तो एक नोकर आहे तो पळून गेलाय. मग सगळे सोल्जर्स गेले त्याला काय करण्यासाठी, शोधण्यासाठी. कोणाला, अँड्रोकल्सला. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुड नॉट फाइंड हिम. ते त्याला सगळीकडे शोधायला लागले पण तो काय भेटला नाही. शेवटी ऍट लास्ट दे कम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोकल्स लिव्ह. आणि शेवटी ते त्या जंगलात आले जिथे अँड्रोकल्स राहत होता. ओके, कळालं इथपर्यंत सगळ्यांना? सगळ्यांना इथपर्यंत कळालं का? आता त्याचे जे मास्टरचे जे हे होते सोल्जर्स, ते त्याला शोधायला आले होते. कोणाला, अँड्रोकल्सला. ओके, आता बघूया पुढे काय, अँड्रोकल्स त्यांना भेटला का आणि काय झालं. So it so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldier. The soldier took them back to the city. They put Androcles in the chain of prison and the lion was caged. बघा काय झालं. आणि ज्या दिवशी हे जे सगळे सोल्जर आले फॉरेस्ट मध्ये कोणाला, अँड्रोकल्सला शोधायला, तो अँड्रोकल्स एकटाच गेला होता जंगलामध्ये. कशासाठी, त्याचं फूड हंटिंग करायला. ओके, आणि जो लायन होता तो झोपलेला होता. तो त्या दिवशी त्याच्यासोबत गेला नव्हता लायन. तो केव मध्ये म्हणजे गुहेमध्ये झोपला होता. मग ते जे सोल्जर होते ते दोघं जण त्या सोल्जरच्या तावडीत सापडले. इकडे त्यांनी लायनला सुद्धा अटक केलं, तिकडे त्यांनी अँड्रोकल्सला सुद्धा अटक केलं. ओके, आणि ते त्यांच्या सिटीमध्ये, त्याच्या शहरामध्ये घेऊन गेले. ओके, आणि शहरामध्ये घेऊन गेले त्या अँड्रोकल्सला कुठं ठेवलं, जेलमध्ये. असं त्यांच्या जेलमध्ये, कोठारीमध्ये ठेवलं, म्हणजे त्यांना साखळी वगैरे लावून. आणि लायनला कुठे ठेवलं, पिंजऱ्यामध्ये ठेवलं. ओके, आता बघा ते लायनला का घेऊन गेले ते पण लक्षात ठेव बघा. ओके, लायनला, आता लायननी काय केलं होतं का, नाही, तरी ते लायनला का घेऊन गेले होते बघा. इन दोज डेज people who were found to be guilty of a serious crime were fed to the wild beast as punishment. Running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beast. बघा काय काय होतं बघा तेव्हाचा रूल. त्या काळामध्ये जर तुम्ही एखादा गुन्हा केला, खूप मोठा गुन्हा केला, ओके, तर काय करायचे ते शिक्षा म्हणून, जो काही गुन्हेगार आहे, ओके, त्याला काय करायचे, एक जंगली प्राणी, जंगली अॅनिमल, वाईल्ड अॅनिमल, समजा कोण पण असो, तो लायन नाहीतर टायगर, त्याच्यासमोर
टाकून द्यायचे त्याला, म्हणजे खाण्यासाठी टाकून द्यायचे. ओके. मग आता जो अँड्रोकल्सनी जे केलं होतं, म्हणजे त्याच्या मास्टरच्या इथनं तो पळून आला होता, तर ती सुद्धा एक मोठा क्राईम होता. म्हणून त्यांनी काय आता करणार होते, ते अँड्रोकल्स सोबत सुद्धा हेच करणार होते, त्याला सुद्धा हीच पनिशमेंट देणार होते. त्याला काय करणार होते, एक वाईल्ड अॅनिमल किंवा लायन किंवा टायगर त्याच्या समोर टाकणार होते, त्याला खाऊन टाकण्यासाठी. ही त्याची शिक्षा होती. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ह at the circus and took his place. The crowd cheered loudly. The trumpeters blew the trumpet and Androcles was brought into the arena. बघा काय झालं, आता ज्या दिवशी त्याची शिक्षा होती त्या दिवशी तो एम्परर राजा तिथे आला. ओके. तिथे तो जाऊन बसला त्याच्या याच्यावर, एक मोठा ग्राउंड वगैरे असेल तिथे जाऊन वरती तो बसला असेल त्याच्या चेअरवर, आणि सगळी पब्लिक गोळा झालेली, सगळी ती जोर जोरात ओरडत होती राजा आल्यावर. ओके. आणि जो अँड्रोकल्स आहे त्याला सुद्धा आणलं होतं जिथे शिक्षा देतात त्या जागेमध्ये. His chain were unbound. He felt weak and dismay. He was certain that this was the last day of his life. बघा, तर त्याचे जे त्याला जे साखळी वगैरे बांधलेले ते सगळी त्याला सोडून टाकले, त्याला सुटका केली. ओके. पण आता जो अँड्रोकल्स आहे तो एकदम काय झाला होता, वीक झाला होता, कमजोर झाला होता, आणि त्याला माहित होतं की आज आपला जीव धोक्यात आहे आणि आज आपला लाईफचा शेवटचा दिवस आहे, कारण आज आपल्याला कुठला तरी अॅनिमल खाऊन टाकणार आहे. ओके. सगळ्यांना कळतंय ना स्टोरी? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळतंय ना स्टोरी? ओके. तर आता त्या अँड्रोकल्सला त्या वाईल्ड बीस्टच्या समोर, वाईल्ड अॅनिमलच्या समोर खायला आणलं होतं. बघा काय झालं. ऍट द अपोजिट एंड द गेट वॉज रेज अँड फेरोशियस लायन वॉज रिलीज इन टू द अरेना. बघा काय झालं की तो गेट होता समोर त्याच्या, कोणाच्या, अँड्रोकलच्या समोर, जिथून वाईल्ड अॅनिमल येणार होता, तो गेट ओपन झाला. गेट ओपन झाला आणि त्याच्यातून कोण आलं बाहेर, फेरिशियस लायन, एक लायन आला त्याला खाण्यासाठी. ही हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर प्रिशियस. आणि त्यांनी काय केलं होतं, त्या लायनला जेव्हा तिथून घेऊन गेले फॉरेस्ट मधून, त्याला खूप दिवस खायला नाही दिलं. का खायला नाही दिलं, की आज तो मग त्या अँड्रोकल्सला खाऊन टाकेल रागाने, म्हणून त्याला म्हणजे भुकेलं ठेवलं. अँड्रोकल्स वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. मग आता अँड्रोकल्स घाबरलेला, पण त्यांनी काय केलं, थोडासा धाडसीपणा दाखवला. घाबरला होता तो आतमधून, पण त्यांनी असं भीती दाखवली नाही समोर. द लायन सॉ अँड्रोकल्स अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. बघा काय झालं, जसं त्या लायननी अँड्रोकल्सला बघितलं, तो जोरात त्याच्याकडे धावत आला. ओके. आणि जोर जोरात ओरडायला लागला, पण एका मिनिटाला, अचानक एका सेकंदाला तो स्टॉप झाला. देन इट मूव स्लोली फॉरवर्ड. ऑल इट्स रेज सीम टू बी टू हॅव मेल्टेड. Androcles saw these two. Each friend recognized the other. बघा काय झालं, आता तो खूप दिवस भुका होता ना, मग त्याला समोर असा माणूस दिसला, कोणाला, लायनला. मग तो खाण्यासाठी एकदम धावायला लागला जोर जोरात, पण पटकन तो स्टॉप झाला. का स्टॉप झाला, कारण त्याला समोर कोण दिसला, अँड्रोकल्स दिसला. राईट. मग ते दोघं जण मित्र होते ना, लायन आणि अँड्रोकल्स, त्यांनी एकमेकांना ओळखलं होतं. ओके. मग त्याची जी भूक होती एवढ्या दिवसाची लायनची, ती सुद्धा आज काय झाली, तो विसरला अँड्रोकल्सच्या समोर. त्याला त्यांची मैत्री, म्हणजे जशी अँड्रोकल्सनी त्याला हेल्प केली, ते हेल्प त्याला आठवलं. कोणाला, लायनला. बघा इथं तुम्हाला दिसतंय लायन कसा अँड्रोकल्सच्या एकदम त्यांनी डोकं खाली हे केलंय, त्यांनी वाकवलंय. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. बघा, तर सगळेजण आश्चर्यचकित झाले की हा लायन, त्याला एवढं भूक लागले, तो येऊन अचानक कसा थांबला.
आणि अँड्रोकल्स कडे जाऊन तो त्याचं डोकं आणि त्याचं नाक का त्याने खाली केलं, असं सगळेजण बघायला लागले, असं कसं झालं, एवढा लायन समोर आहे आणि तो असा. मग अँड्रोकल्सनी लायनला काय केलं, हक केलं, मिठी मारली. आणि मग ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय, त्याला एकदम बरं वाटलं की हा जो लायन आहे तो तर माझा फ्रेंड आहे. त्याला आज वाटत होतं की मी आज आज माझा लाईफचा लास्ट डे आहे, मला खाऊन टाकणार जो कोणी वाईल्ड अॅनिमल येणार समोर. पण समोर कोण होता, जो लायन, ज्याला त्यांच्याची ज्याची हेल्प केली होती कोणी, अँड्रोकल्सनी. मग आता त्याच्या जीवात जीव आला. ओके, नेक्स्ट. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. People began to cheer Androcles and ask for his release. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. बघा, तर सगळेजण ऑडियन्स, एम्परर सगळे बघायला लागले हे काय चाललंय, असं अचानक काय झालं. आणि नंतर सगळी लोक जोर जोरात ओरडायला लागली अँड्रोकल्स, आणि सगळेजण बोलायला लागले की त्याला सोडून द्या. ओके. मग एम्पररनी विचारलं राजाने अँड्रोकसला, नक्की लायनचं काय, म्हणजे तो असा का वागला लायन, एवढं त्याला भूक लागलेली तरी तो अचानक का थांबला. तर when he heard the whole story, the emperor was also moved by gratitude and friendship between man and beast. He ordered that Androcles should be set free. He would no longer be slave. बघा, मग काय केलं, जसं विचारलं राजाने, तर अँड्रोकल्सने सगळी स्टोरी सांगितली की तो मला फॉरेस्ट मध्ये भेटला होता, असं असं सगळं सांगितलं, मी त्याची हेल्प केली होती लायनची. मग हे सगळं ऐकल्यानंतर एम्परर सुद्धा काय झाला, एकदम हे झाला, सरप्राईज झाला. त्याला सुद्धा त्यांच्या दोघांमधली फ्रेंडशिप म्हणजे चांगली वाटली. ओके. मग त्यांनी काय केलं, ऑर्डर दिलं त्यांनी अँड्रोकल्सला आजपासून सुटका करायचं, त्याची सुटका करायची, असं त्यांनी ऑर्डर दिला. आणि त्याला आता आपल्या इथे नौकर म्हणून नाही ठेवायचं. ओके. वेन द एम्परर आस्क्ड अँड्रोकल्स व्हॉट अदर रिवॉर्ड वुड यू रिवॉर्ड ही वुड लाईक. मग त्यांनी विचारलं एम्पररनी परत की तुला अजून कुठलं गिफ्ट पाहिजे, बक्षीस पाहिजे. तर अँड्रोकल्सनी काय सांगितलं, अँड्रोकल्स रिप्लाइड दॅट he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. मग त्याने काय सांगितलं, मला माझ्यासाठी काही नको, पण हा जो लायन आहे त्याला सुद्धा तुम्ही काय करा, फ्री करा, त्याला सुद्धा जंगलामध्ये सोडून द्या. The two friends went back to the forest to live a free life. अशा प्रकारे ते दोन्ही मित्र कुठे गेले, जंगलामध्ये गेले, एकदम त्यांची लाईफ एकदम फ्री मध्ये त्याची लाईफ जगायला लागले. कळालं सगळ्यांना द अँड्रोकल्स अँड द लायन स्टोरी. कसं अँड्रोकल्सनी पहिले लायनची हेल्प केली आणि नंतर त्याच लायननी अँड्रोकल्सची सुद्धा हेल्प केली. तर ट्रू फ्रेंडशिप आपल्याला इथे दिसली. सगळ्यांना कळालं अँड्रोकल्स आणि लायनची ट्रू फ्रेंडशिप. ओके, चला मग क्वेश्चन आन्सर्स घ्यायचेत आपण. सगळ्यांनी आन्सर शोधा तोपर्यंत. सगळेजण शोधतायत ना.
ओके, चला क्वेश्चन आन्सर्स बघूया. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे ना? चला, फर्स्ट क्वेश्चन काय विचारले? आन्सर द फॉलोइंग. डिस्क्राईब द लाईफ ऑफ स्लेव्स इन युअर ओन वर्ड. स्लेव्सची लाईफ बद्दल तुम्हाला डिस्क्राईब करायचंय तुमच्या शब्दामध्ये. काय सांगणार तुम्ही? स्लेव्स म्हणजे कोण? गुलाम, बरोबर? तर सांगा मला स्लेव्स बद्दल. कोण सांगेल मला? काय सांगणार? स्लेव्सला काय करायला लागायचं? ओके, तन्मय सांग. The slaves were to work for their master. They had to do what their master told them. They had no freedom and no rights even when they were very unhappy with their master. They could not live in many of the ओके. तर तू असं बरोबर आहे, एवढंच लिहू एवढं लिहायचं. द स्लेव्स आर, आपल्याला डिस्क्राईब करायला सांगितलंय ना, मग आपण सांगायचं की नोकर असतात त्यांना काय कसं असते त्यांची लाईफ. मग त्यांना द स्लेव्स आर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स, त्यांना त्यांच्या मास्टरसाठीच काम करण्यासाठी फोर्स केलं जातं. अँड दे हॅव टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम, त्यांना तेच करायला लागतं की त्यांचे मास्टर जे सांगतात तेच. ओके. अँड दे हॅड नो फ्रीडम अँड नो राईट्स. ओके, एवढं लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डीड अँड्रोकल्स फील अबाउट हिज मास्टर? व्हॉट डीड अँड्रोकल्स फील अबाउट हिज मास्टर? त्याला त्याच्या मास्टर बद्दल काय फील व्हायचं? चला सांगा, व्हॉट फील द व्हॉट डीड अँड्रोकल्स फील अबाउट हिज मास्टर? त्याच्या मास्टर बद्दल काय वाटायचं त्याला, अँड्रोकल्सला? Androcles did not like his weak master. His master starved his slaves and often whipped them. Androcles felt that even death was better than serving such a master. Okay, कळालं आन्सर? सगळ्यांना आन्सर कळालं का? ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय? What tells us that Androcles was not a coward? What tells us that Androcles was not coward? कशावरून वाटतं की अँड्रोकल्स कावर्ड नव्हता? म्हणजे भित्रा नव्हता. कावर्ड म्हणजे काय? तो भित्रा नव्हता. कशावरून वाटतं आपल्याला जो अँड्रोकल्स होता तो भित्रा नव्हता? कुठल्या याच्यावरून? ओके, तन्मय सांग, कशावरून वाटलं? Androcles took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts.
that roamed the forest. All this tells us that Androcles was not a coward. Cowards. तर काय लिहिणार की Androcles took a shelter in a forest. He was not afraid of wild beasts and that roamed the forest. He did not mind that he had no roof over his head. Okay, so that scene, that sentence, that situation, we tell us that कि Androcles was not coward. Okay, next, how did Androcles help the lion? Androcles ने lion ची help कशी केली? चला सांगा पटकन. कशी हेल्प केली? काय केलं त्यांनी? Androcles took the paw in his left hand. He pulled out the thorn, then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion injured paw. Okay. त्याच्यानंतर काय केलं? Androcles remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. And every day he would clean and dress the lion wound. Okay. तर अशा प्रकारे रोज हेल्प केली ना त्यांनी. हे सगळं लिहायचंय. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Did the lion recognize Androcles in arena and what did it do? त्या लायननी अँड्रोकल्सला ओळखलं का त्या अरेनामध्ये? आणि त्यांनी ओळखल्यानंतर काय केलं ते लिहायचं. ओके. ओळखलं ना? यस. मग काय केलं त्यांनी? काय केलं त्यांनी? इथे बघा, इथे दिसलं. त्यांनी काय केलं? It began a purr and rubbed its nose against him. काय केलं त्यांनी? त्याचं जे नाक आहे ते खाली टेकवलं. बरोबर. आणि नेक्स्ट काय क्वेश्चन विचारलं? व्हॉट डिड अँड्रोकल्स आस्क फॉर? अँड्रोकल्सनी कशासाठी काय बोलला अँड्रोकल्स एम्पररला? He did not want anything for himself, but he wanted to lion to be set free too. ओके. कळालं सगळ्यांना? ओके. तर हे सगळे क्वेश्चन आन्सर्स आज होमवर्क मध्ये करायचे आहेत. ओके. कळालं आजचा होमवर्क? ओके. चला मग आपण इथेच थांबूया. उद्या आपण याचा नेक्स्ट लेसन घेऊया. पुढचा उद्या सुद्धा इंग्लिशचाच क्लास होणार आहे. तर उद्या याच्या पुढचा नेक्स्ट लेसन घेऊ. ओके. बाय. Bye, Miss.